पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख निलेश गुलाबतरस यांच्या प्रयत्नांनी तिवळे येथील माळवळे नगर सर्वे क्रमांक 75/2 येथील जे रस्ता आहे नागरिकांसाठी खुला करण्यात येत आहे। एकंदरीत निलेश गुलाबतरस यांनी शेतकऱ्यांसोबत संपर्क साधून त्यांची समजूत काढून येथील नागरिकांसाठी जे ते रस्ता खुला करून देण्यास मदत केलेली आहे। एकंदरीत निलेश गुलाबतरस यांच्या प्रयत्नांना त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे व राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन यांच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलं होतं त्याला देखील यश प्राप्त झालेलं आहे आजच्या तारखेत असं म्हणावं लागेल। कारण हा जो रस्ता आहे ते शेतकऱ्यांनी जे उत्तम तरच आहे त्या शेतकऱ्यांनी त्या नागरिकांसाठी हा खुला करून देण्यात आलेला आहे। एकंदरीत त्यांचं जे काम चालू आहे आपण पाहू शकता, बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे त्या ठिकाणच्या बाजूने त्यांनी ते रस्ता आहे ते त्यांना काढून दिलेला आहे। डीपी रोड पर्यंत हा रस्ता खुला करून देण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांची जे समस्या आहेत ते सुटलेत असं म्हणता येईल। दादा काय म्हणणार, माळवळे नगर सर्वे नंबर 75/2 येथील जे रस्ता आहे ते उघडून देण्यासाठी आज आपण मध्यस्थी केली आहे, कशा प्रकारे आपले प्रयत्न राहिले ते रस्ता उघडून देण्यासाठी? आज या ठिकाणी उत्तम तरस या ठिकाणी माळवळे नगरमध्ये राहतात। गेल्या काही वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांनी या ठिकाणी प्लॉटिंग करून काही प्लॉट दिले होते, पण त्यांना येण्या जाण्यासाठी दुसरा रस्ता त्या ठिकाणी होता। परंतु आज या ठिकाणी डीपी रस्ता या बाजूला झाल्या असल्या कारणाने लोकांची या ठिकाणी गैरसोय होत होती, परंतु आजपर्यंत त्यांच्याशी समक्ष चर्चा करण्यासाठी कोणी आलं नाही। गेल्या काही दिवसापूर्वी इथले स्थानिक जे प्लॉट धारक आहे त्या ठिकाणी माझ्याकडे आले होते, परंतु मी त्यांना आश्वासन दिलं होतं की आपल्याला या ठिकाणी रस्ता आपण मिळवून देऊ। माझी चर्चा त्यांच्याशी चालू होती, त्यांचं पण असं काय नकार किंवा काय नव्हता। त्यांचं पण म्हणणं होतं की ठीक आहे, यांना जाण्यासाठी आपण रस्त्याचा मार्ग आपण शोधू, असं या ठिकाणी आमची चर्चा चालू असताना त्या ठिकाणी यांच्याशी संबंधित जे प्लॉट धारक आहे त्यांनी या ठिकाणी त्यांच्याशी बसून हा मार्ग 100% निघला असता, परंतु त्या ठिकाणी त्याला फांद्या फुटत गेल्याने या ठिकाणी त्याचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं। परंतु हेच मी त्यांना समजून सांगून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की त्यांना काय त्रास झाला किंवा त्यांच्यापर्यंत आजपर्यंत परिवारामध्ये एकच या ठिकाणी परिवाराला पाठबळ देणार म्हणून उत्तम तरस म्हणून एकच त्या घरामध्ये ज्येष्ठ आहेत, परंतु त्यांना त्या ठिकाणी डायबिटीस असून आणि बाकीचे बीपीचा त्रास आहे, तर या घराला हे जे परिस्थिती हँडल करायला हे खूप अवघड जात होती। कारण तिकडे 23 घरं, इकडे एक परिवार, पण एक परिवारामध्ये जो मुख्य माणूस आहे तो त्याला त्या ठिकाणी धीर द्यायला पण कोणी नव्हतं। परंतु त्या ठिकाणी त्यांच्या आईने विनंती केली आणि त्या ठिकाणी रोहिदास तरस त्या उत्तम तरसच्या फॅमिलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्याबद्दलच्या सूचना सांगण्यासाठी नागरिकांपर्यंत, त्यामध्ये नागरिकांचा पण गैरसमज झाला की हा मालक नाही बोलत पण शेतकरी बोलतात, शेतकरी बोलत नाही पण त्या ठिकाणी रोहिदास तरस येऊन पुढे बोलतात, पण त्यांच्या आईचं त्या ठिकाणी अश्रू अनावर झाले त्यांच्या संग फोनवर बोलताना, त्याच्यामुळे ते त्यांच्याशी चर्चा केली। परंतु त्यांची पण 23 घराची परिस्थिती जाणून घेऊन मी यांच्याशी चर्चा करून यांनी पण आज या ठिकाणी रस्ता देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला परमिशन दिलेली, त्याबद्दल मी या शेतकरी कुटुंबाचं मनापासून आभार मानतो। आणि कुठेतरी जे धर्मभाऊ तंत्रपाळे आंदोलन करत होते त्यांचं पण या ठिकाणी थोडंसं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। आंदोलनकर्ते आमच्या विरुद्ध सगळे उभे राहिलेत, परंतु आम्ही हा रस्ता देणार होतो। निलेश तरसे आमच्याशी वर्षभर झालेत आमच्या सोबत चर्चेत आहेत, आम्ही त्यांना कबूल केलं की आमचं घराचं काम होऊ द्या, मग आम्ही करणारच आहोत रस्ता, आमची चर्चा चालूच होती। पण आंदोलनकर्त्यांनी आम्हाला स्वतः येऊन कधी संपर्क साधला नाही आमच्याशी, किंवा रहिवासी लोकांनी पण आमच्याकडे संपर्क साधला नाही, डायरेक्ट आंदोलनाला गेले, त्यामुळे हा प्रश्न लांबपर्यंत गेला। परंतु निलेश तरस यांनी आता आमची समजूत काढून किंवा समजून सांगून आम्ही हा रस्ता खुला करतोय। आणि रोहिदास तरस हे आमच्या भावासारखे आमच्या पाठीशी उभे राहिले। आमच्या कुटुंबात एकच प्रमुख आहे, ते पण डायबिटीज, शुगर, बीपी या आजाराने व्यस्त आहेत जरा, त्याच्यामुळे आमच्या वतीने रोहिदास तरस हे बोलत होते। जे प्लॉट धारक आहे ते आमच्याशी कधी एकत्रित संपर्कात आले नाही, सरळ नगरपालिकेत किंवा पोलीस स्टेशनला तक्रार करत राहिले। आणि आमचं स्वतःचं घर आम्ही स्वतःच्या प्रायव्हेट जागेत बांधून प्लॅन पास सगळं नगरपालिकेच्या नियमानुसार करत असून सुद्धा आमच्यावर खोटा आरोप लावला की रस्त्यामध्ये घर बांधतात, पण आम्ही आमच्या शेतात घर बांधले। आम्ही घर बांधतो, आम्ही काही शेतकऱ्यांनी काहीच करायचं नाही का, नेहमी शेतीच करत राहायचं का? आजपर्यंत शेती चालू होती, आता आम्ही वर्ष झाले किंवा प्लॅन पास करून सगळं केले आम्ही रीतसर। आमच्यापर्यंत आले असते तर ही आंदोलनाची वेळ आली नसती आणि इतकं लांब वातावरण पेटलंच नसतं, आमच्याशी कधी संपर्कात आले नाहीये।